नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे गुरुवार, पूजा माझी खूप छान झालेली आहे। दिवा आता विझलेला आहे, मी तेल तूप संपले की काय माहित नाही। आणि बघू आजच्या दिवसात काय काय घडते। आता तर मला माझी एक मैत्रीण आहे माधुरी आणि ती भेटायला येते। काल फोन केला होता तिनं आणि उद्या मी येऊ का म्हणून, आणि मग ती हाफ डे घेतले तिनं आणि मग ती थोड्या वेळात भेटायला येते। आरोला स्कूलला सोडून वगैरे आलेले आहे मी, आणि ती यायच्या आधी थोडीशी साफसफाई मला करायची आहे। म्हणजे साफसफाई इन द सेन्स की असं नाही की येणार आहे म्हणून, तर असं की जेव्हा आपण बेडवरती बसतो किंवा सोफ्यावरती बसतो तर आपल्याला माहिती नसते की त्याच्यावरती काय काय पडलेलं। कधी कधी आपण सोफ्यावरती पण झोपतो, बेडवरती पण झोपतो, मग काही ना डॅन्ड्रफ झालेला असतो, लहान मुलं खेळतात, त्या सोफ्यावरती काय ना काहीतरी पडलेलं असतं, खाऊचं घेऊन आपण बसतो, ते छोटे छोटे कण पडलेले असतात, आपल्याला समजत सुद्धा नाही। आणि इतके जर्म्स किंवा इतके असे किटाणू सुद्धा असतात, तेही आपल्याला कळत नाहीत। आणि मी जेव्हा काही प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवते किंवा अगारूचे काही प्रोडक्ट्स दाखवते, तर असं नसतं की ते तुम्ही घ्याच, पण प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला असावी। आणि मला सुद्धा जसं आवडतं नवीन गोष्टीची माहिती घेणं। आता एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि एखादं प्रोडक्ट असं असलं तर आपण विचारतो अरे हे काय रे, ह्याला काय म्हणतात। त्याच्यापेक्षा जर आपण गेलो आणि आपण म्हणलं हा हे मला माहित आहे, प्रत्येक प्रोडक्टची माहिती तरी घ्यावी असं मला तरी वाटतं। तर मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे की सोफा किंवा बेड वगैरे असो तर आपण अगदी एफर्टलेसली ज्यांना कोणाला जमतं ते कसं क्लीन करू शकतो। चला करण्यामध्ये, त्याच्यानंतर सोफा क्लीन करण्यामध्ये आणि क्लीन करण्यासोबतच जे काही जर्म्स असतील किंवा काही बग्स असतात, काही छोटे छोटे बारीक किडे असतात जे दिसत नाहीत आपल्याला, आणि त्याचा नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो किंवा आपण झोपतो बेडवरती आणि आपलं डॅन्ड्रफ सुद्धा पडलेलं असून त्याच्यामुळे परत आणि आपल्याला स्किन प्रॉब्लेम वगैरे होतात। आणि लहान मुलांसाठी तर अगदी हे बेस्ट आहे, ज्यांच्या घरात छोटी छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी, आणि ज्यांना स्वच्छता खूप आवडते आणि स्वच्छतेमुळेच सगळ्या गोष्टी अगदी निरोगी राहू शकतात घरातल्या, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे। हे काय आहे आणि कसं वर्क करतं हे तुम्हाला दाखवते, आणि माझं सगळ्यात आवडतं प्रोडक्ट बनलेलं आहे कारण मला क्लिनिंग खूप आवडते। हे आहे अगारोचा बेड व्हॅक्यूम क्लीनर विथ UV, मॉडेल ग्रँड आहे। याच्यामध्ये आता काय काय स्पेसिफिकेशन आहे ते सांगते। पहिले हे प्रोडक्ट कसं आहे ते जाणून घ्या। याच्यामध्ये हे पॉवर स्विच आहे, म्हणजे ऑन ऑफ आपण यानं करायचंय। त्याच्यानंतर हे डस्ट कप रिलीज बटन आहे, हे असं प्रेस केल्यानंतर ही डस्ट कप जी आहे ती रिलीज होते। ते जे आहेत हे एअर आउटलेट्स आहे दोन्ही साईडला, हे हँडल आहे। त्याच्यानंतर इकडे तुम्हाला जे हाताचं चिन्ह दिसतंय तर हे व्हायब्रेशन स्विच आहे। त्याच्यानंतर UV इंडिकेटर विंडो आहे ही इकडची जी आहे ती। त्यानंतर इथे जे आहे ह्यांना हे स्विवेल व्हील आहे, ज्याच्यामुळे हे मूव्ह करताना म्हणजे सरफेसवरून मूव्ह करताना अगदी सोपं पडतं। त्याच्यानंतर इथे जे आहे हा वॉर्मिंग होल आहे। त्याच्यानंतर UV लॅम्प कव्हर आहे, हे UV लॅम्प आहेत। त्याच्यानंतर हे एअर इनलेट आहेत, व्हायब्रेशन बोर्ड आहे। हा व्हायब्रेशन बोर्ड जेव्हा आपण ऑन करतो ना, इथून जेव्हा स्विच ऑन करून हे जे इथे दिलंय हे ऑन करून जेव्हा व्हायब्रेशन मोड ऑन करतो तेव्हा बऱ्यापैकी सगळ्या जेव्हा घाण आहे बऱ्यापैकी तर ती सगळी निघते। आणि आपण जेव्हा मूव्ह करतो तेव्हा खूप हळू मूव्ह करायचं असतं, ज्याच्यामुळे व्यवस्थित क्लिनिंग होतात। हे कसं वर्क करतं ते मी तुम्हाला सांगते। पहिले तर डस्ट कप रिलीज बटन प्रेस करून ही डस्ट कप कशी आहे हे दाखवते। आता ही डस्ट कप मध्ये हे जे आहे हे डॉट्स दोन्ही एकत्र केल्यानंतर अशा प्रकारे ओपन होते। त्यानंतर हे हेपा फिल्टर आहे की जे काय काम करतं, जे ट्रॅडिशनल आपले व्हॅक्यूम क्लीनर असतात तर त्यातलं जे आपण धूळ असते ती बऱ्यापैकी बाहेर निघते, तर हे मिनिमम करतं ती जी धूळ निघणं बाहेर प्रोसेस असते ती। आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे जे एक टूल आहे ते अशा पद्धतीने असतं, अगदी सोपी इन्स्टॉलमेंट आहे याची, आपल्याला जास्त त्रास करून घेण्याची गरज नाही आणि सगळ्यात सोपं टूल आहे माझ्यासाठी क्लिनिंग करताना, मेनली बेड किंवा सोफा वगैरे क्लीन करताना। परत हे आहे तसं मी अटॅच करते आणि जे रिलीज बटन आहे ना तर तिथे फिक्स करते। त्यानंतर ही प्रोसेस कशी होते ते मी दाखवते। कॉर्ड ते त्याच्यासोबत आहे तर ते प्लग इन करायचं आहे, बाकी एक्स्ट्रा काहीच काम नाही। तुमचा सोफा असेल किंवा बेड असेल त्याच्यावरती अगदी हळू हे मूव्ह करायचं आहे। काही सरफेसवरती म्हणजे सोफ्यावरती काही घाण पडली असेल आणि ती आपण झाडूने वगैरे झाडत नाही तर तेही आपण याच्या मदतीने पूर्ण क्लीन करू शकतो। छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला सोफ्यावरती किंवा बेडवरती बसलेली दिसलेत नाही, किंवा मॅट्रेसेसवरती उशी कव्हर जे असतात जे आपण नेहमी घेत असतो, काहीतरी खाताना TV बघताना हाताखाली घेऊन बसतो, डोक्याखाली घेतो, डॅन्ड्रफ वगैरे लागतो आणि तेच आपल्या चेहऱ्याला वगैरे लागले की आपल्याला मग
पिंपल ॲक्ने वगैरे होतात, तर सगळ्या गोष्टी स्टरिलाइज करण्याचं काम हे करतं. हे जे आहे क्लिनिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी बेड. तुम्हाला माहिती आहे मला स्वच्छता नीटनेटकेपणाची किती आवड आहे, मी घर किती स्वच्छ ठेवते, पण तरी सुद्धा बेडवरती मी दाखवते की किती छोटे कण असतात आणि ते दिसत नाहीत. आता मी हे ऑफ केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे डस्ट कप आहे ते ओपन करून दाखवते. यातील जे हिपा फिल्टर आहे ते बाजूला काढते मी, आणि त्यानंतर याच्यावरती बसलेली धूळ, घर पूर्ण दिवस बंद जरी असलं, एक 2 ते 3 वेळा मी उघडते दरवाजा वगैरे, तरी सुद्धा किती धूळ असते हे तुम्ही बघू शकता. इतक्या प्रमाणात हे आपल्या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही, आणि आपल्या चेहऱ्याला किंवा ॲक्ने किंवा ज्यांना प्रॉब्लेम असतो, हेल्थ इश्यूज असतात लहान मुलांसाठी, किती वेगळं ठरू शकते, किंवा मुलं तोंडात वगैरे घालतात काही गोष्टी अशीच टाकून, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आता हे फिल्टर जे आहेत आपण ब्रशने वगैरे क्लीन करू शकतो, आणि बाकीचे जे टूल्स आपण पाण्याने स्वच्छ करू शकतो. याची डिटेल्स तर मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन. मी म्हटलं होतं माधुरी येते, तर झालं आता एक अर्धा पाऊण तास झाला नाही का आपण गप्पा करत बसलेलो. छान आता आमचा टी टाईम आहे, मस्त पोहे वगैरे केलेत आणि आता आम्ही दोघी खात आहोत. अशाच गप्पा गोष्टी होत चालल्यात. तिला पण ऑफिसमधून थोडासा वेळ मिळालाच, सो भेटायला आली. काल तिनं म्हटलं होतं की परवा दिवशी फोन केलेलीस ना, परवा दिवशी, मग ते म्हणायला लागले की ठीक आहे. म्हटलं ये, मला पण तसंच म्हटलं कोण नसतंय तसंही बोलायला आणि भारी वाटतं, दोघी बोलत बसतो, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी होतात. आता आम्ही जरा चहा पाण्याचा आनंद घेतो. चल, माधुरी येऊन गेली. जवळजवळ 3-3.5 तास आम्ही गप्पा मारल्या. मला क्वचितच असा कधीतरी वेळ मिळतो की गप्पा मारायला मिळतात. मगाशी जे क्लिनिंगचं दाखवलं तर ते बेस्ट आहे. तर आज मी एक गोष्ट मागवली होती ॲमेझॉनवरून, खास पोळ्या ज्या आपण ठेवतो, म्हणजे आपण चपात्या म्हणतो, आम्ही चपात्या म्हणतो, इकडे मुंबईमध्ये जास्त करून पोळ्या म्हणतात. तर ते ठेवण्यासाठी माझं कसं होतं, ते शिबुडं जे असतं तर त्याच्यामध्ये ठेवतो. ते शिबुडे म्हणजे काय, ते मी तुम्हाला दाखवलं असं, पण ते फेकून दिलं मी आता, मगाशी तुटलं होतं त्याच्यामुळे. तर ती जी गोष्ट घेऊन आली तर ती दाखवते, खूप छान आहे. हे ते आहे रोटी कीपर म्हणा पाहिजे तर. याच्यामध्ये हे छान काचेचं हे आहे झाकण त्याचं, आणि आतमध्ये असं आहे, म्हणजे बरोबर पूर्ण हात एवढीच भाकरी असते, चपात्या पण एवढ्याच होतात. आणि हे एक आहे आतमध्ये. आणि मी म्हणजे आपण काय करतो, कपडा आमच्याकडे असतो, तर मी खूपदा असे कपडे वापरायचे, ते घाण व्हायचे, मग ते धुतल्यानंतर थोडे मलमल टाईपमध्ये असायचे ते, किंवा मग कॉटन कपडे वगैरे आपण वापरतो. तर तसेच मी ॲमेझॉनवरून हे असे कपडे मागवलेले आहेत, जे की चपात्या किंवा भाकरी वगैरे असे आपण रॅप करून ठेवू शकतो, म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित राहतात ते. तर असे 4 पीस मी मागवलेले आहेत. बघू हे कसे उपयोगी पडतात. आणि हे असं मध्ये ठेवून, तर हे खूपच छान वाटलं भांडं. ह्याची ॲमेझॉनची लिंक मी नंतर देईन, अजून काही 2-3 गोष्टी आहेत त्या आल्यानंतर मग देईन तुम्हाला. पण हे खूपच मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, आणि कोणी असं घेतलं असेल आणि त्याचा काय उपयोग झाला असेल, व्यवस्थित उपयोग होतो का, तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मला बरं पडेल की याच्याशी डील कसं करायचं आहे. कारण जास्त करून मी शिबुड्यामध्ये ठेवत होते, आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत होता की बारीक छोटी छोटी झुरळं किंवा असं काहीतरी इश्यू व्हायचा. पण आता आमच्याकडे एक पाल आलेला आहे, त्याच्यामुळे झुरळांचा हिशोबच झालेला आहे सगळा. कारण खूप दिवस, म्हणजे खूप महिने अक्षरशः इतकं क्लिनिंग ठेवून सुद्धा झुरळांचा एवढा इश्यू होता. म्हणजे पावडर टाकली, काय क्रीम वापरल्या, पण नाही. पण शेवटी काय असतं, सोनाराने कान टोचावे लागतात. पाल आली आणि तिने पूर्ण सफाचट केलं, एक झुरळ नाही आहे आता. आणि ते आता पाल कधी जाईल याची वाट बघायला लागली मी. त्याच्यासाठी ते अंडं जे असतं तर त्याचं वरचं कवच जे असतं ते क्लीन करून एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायला पाहिजे, किचनमध्ये खाली, तर त्याने पाली जातात. हे आम्ही शाळेमध्ये शिकलो होतो, तर त्याचा एक यूज करायचं असं ठरलंय मला, तेच करूया म्हणून. पण तेवढं अजून काय नाही आहे. पण मेन झुरळ सगळीच कमी झाली, ते एक बरं झालं. तर आता हे ताईने विचारलेलं आहे की आरोचा स्क्रीन टाइम कसा आहे, किंवा स्क्रीन टाइम तो कमी आहे का, किंवा कमी केलाय का तू. तर पहिले तर आरोचा स्क्रीन टाइम पहिल्यापासूनच जास्त नव्हता. याच्यामध्ये सुट्टीमध्ये तो जास्त झाला होता, बहुतांश मुलांचा तो झालाच होता. शाळेच्या दिवसामध्ये त्याचा स्क्रीन टाइम बऱ्यापैकी आम्ही कमी ठेवला. पहिले तर त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, त्यामुळे जेव्हा पाऊस नसेल आता तेव्हा मी खेळायला पाठवते. किती हवं तेवढं खेळ म्हणते त्याला. टीव्ही किंवा मोबाईल बघण्यापेक्षा ते बेस्ट वाटतं मला. सकाळी 7ला उठतो, 7:15 वाजेपर्यंत त्याचं आवरतं सगळं. 1.25 तास तो लावतो पूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे पूर्ण ब्रश, स्वतः आंघोळीला जास्त टाइम लावतो तो. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि स्कूलचं जर काही असेल किंवा ट्युशनला जाण्याचं जे हे सामान असेल तर ते भरून वगैरे ठेवतो. आणि त्याच्यानंतर 7:15 वाजल्यापासून बरोबर
9 वाजेपर्यंत तो खात, म्हणजे जे काही असेल नाश्ता असेल किंवा चपाती भाजी असेल तर ते खात, पप्पा त्याचे त्याच टाइमला जाणार असतात ऑफिसला, त्यांच्याशी बोलत असतं, बाबा पण बाहेर फिरायला जाणार असतात, ते करत करत तो टीव्ही बघत सगळं आवरतो 9 वाजेपर्यंत. 9ला ट्युशनला जातो, 11ला ट्युशनवरून परत येतो, 11:30ला आमचं जेवण होतं. 11 ते 11:30 मध्ये मग शाळेचं दफ्तर वगैरे तो सेट करून ठेवतो, शाळेचा ड्रेस वगैरे स्वतः काढून ठेवतो. ह्या सगळ्या सवयी मी त्याला लावलेल्या आहेत आता. आणि 11:30 वाजता बरोबर जेवण झाल्यानंतर मी किचन ओटा वगैरे आवरते, तोपर्यंत शाळेचा ड्रेस वगैरे घालून स्वतः तयार होतो. काय काय वस्तू घ्यायच्या ते सगळं बघतो. त्याच्या शाळेचा जो अभ्यास असेल तर तो संध्याकाळी करतो. म्हणजे 12:30 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत त्याची शाळा, त्याला 12:30 वाजता मी सोडते शाळेत. 6:30 वाजता आल्यानंतर तो आला की डिरेक्टली कसं हातपाय वगैरे धुवून पहिले खेळायला जातो बोलतो तो, कारण सुकलेला असेल बाहेर तर खेळणं त्याचं चालतं. मग मी ठीक आहे म्हणते, केवढं खेळायचं तेवढं खेळ, पण अभ्यास आल्यानंतर करायला पाहिजेतच. मग त्याच्या अभ्यासासाठी जास्त करून आता मी म्हटलं की ब्रेक घेतला. त्याच्यानंतर काय करतो, तो आला की खेळायला जातो, हातपाय वगैरे धुवून खेळण्याच्या नादात तो खायचं सुद्धा विसरतो. नाही मी नंतर खातो म्हणतो, म्हणजे ठीक आहे म्हणते मी. तो खेळून आला की त्याला हातपाय वगैरे धुतलं, सगळं झालं की त्याला खायला काहीतरी देते मी. त्याच्यानंतर त्याला टीव्ही बघायची असते. आधी ते जास्त होतं की आल्यानंतर तो टीव्ही बघणार असं होतं, पण आता मी त्याला काय सांगितलं, तू एकच काम कर, तू ये, आल्यानंतर तू खेळायला जा, पाऊस असेल तर तू थोडासा वेळ हवं तर चिल हो, थोडासा वेळ टीव्ही बघ, पण तिन्ही सांजेच्या वेळी अभ्यासाला बस. कारण मम्मीने आम्हा तिघांना सुद्धा दर दिवशी तिन्ही सांजेला अभ्यासाला बसवायचे. आम्ही पण 5:30ला शाळेतून यायचो, 6:30-7 पर्यंत खेळायचो, पण नंतर 7 ते 8:30-9 वाजेपर्यंत अभ्यास करायचो आम्ही. तर त्याला तिन्ही सांजेला अभ्यासाला बसवते. मग तो स्वतः करतो. मी साईडलाच बसलेले असते, माझं काहीतरी जे काम असेल एडिटिंगचं वगैरे त्याच्याकडे बघत करते. काय असेल तर तो विचारतो, सुरू असतं त्याचं लिखाण वगैरे. पाठांतर असेल तर तो स्वतः करतो, कारण शाळेमध्ये त्याच्या एक डायरी आहे, त्या डायरीमध्ये लिहून देतात की हा अभ्यास तुम्ही करायचा, असं करून तो करतो पूर्ण. आणि त्याच्यानंतर ते जे असेल झाल्यानंतर 8:30 पर्यंत त्याचा अभ्यास होतो. 8:30-9च्या दरम्यान आम्ही जेवतो सगळे. मग 9 ते 10 मध्ये त्याला काहीही करण्याची सूट दिली, म्हणजे तू टीव्ही बघ, मोबाईल बघ, किंवा तुला अजून काय करायचं असेल, चित्रकला त्याला फार आवडते, ते काहीतरी करत बसतो तो, म्हणजे त्याच्या मर्जीवरती. कारण पूर्ण पण अभ्यास आम्ही जास्त हे करायचं तुला असं नाही, की हळूहळू. आणि त्याला त्यावेळेत 9 ते 10 मध्ये मग त्याच्या पप्पांशी बोलत बसतो किंवा बाबांशी बोलत बसतो. 10-10:30 वाजता, जास्तीत जास्त 10:30 वाजेपर्यंत टीव्ही वगैरे सगळं बंद करतो आम्ही. 11 वाजेपर्यंत म्हणजे झोपी जातो. माझं काम असेल तर मी जागी राहते. मी जर पुस्तक हातात घेतलं तर तोही पुस्तक हमखास हातात घेतो. मग ते एक डोक्यात राहिले की आम्ही जे करेन तर तो नक्की करणार. तर शक्यतो मी ट्राय करते, कारण मी आता ती कादंबरी वाचते राधेय, तर त्याच्यामुळे तो पण तसं करतो. तर ह्या गोष्टी, आणि त्याला 2-3 गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत. आता त्याच्या शाळेमध्ये नाट्याभिनय कार्यशाळा सुरू होते, तर त्याच्यामध्ये त्याला पार्टिसिपेट करायला घेतलेलं आहे, कारण त्याला स्टेज परफॉर्मन्स, स्टेज डेअरिंग यायला हवं आणि त्याला आवडतं ते, त्याच्यानुसार घेतलं. त्याच्यानंतर क्रिकेट त्याला फार आवडतं, तर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचं ते त्याच्या शाळे थ्रूच आहे ते क्रिकेटचं एक हे घेतलं, म्हणजे ते जे सर आहेत किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस जिथे होते तर तिथे त्याला ॲडमिशन घेतलेलं आहे की तो तिथे जाऊन आता तेही करेल. दर रविवार, शनिवार रविवार असं काहीतरी असतं त्यांचं. आता दररोज जरी असलं तरी पावसामुळे मी पाठवत नाही आहे. मग ते एक, आणि त्याच्यानंतर बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी. मग प्रत्येक शाळेनुसार ती वेगवेगळी असते. तर मी आता ह्यांच्या शाळेमध्ये विचारते की नेमक्या कोणत्या आहेत, कारण काही मला कळालेल्या आहेत, काही मला अजून जाणून घ्यायच्यात. तर त्याला हेही विचारलं की तुला अशा करायला आवडतील का रं? तर त्याचं असं आहे की त्याला अभ्यासही करायला आवडतो, त्याला जेव्हा कंटाळेल तेव्हा चित्रकला आवडते. त्याच्यासाठी मी त्याला मोठं बुक वेगळं ते सगळ्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत, कलरच्या वगैरे. त्याच्यानंतर त्याला क्रिकेट फार आवडतं, तर त्याच्यासाठी क्रिकेट आवडतं म्हणून ते पॅड वगैरे ह्या पण गोष्टी आणून दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला नाट्याभिनय सुद्धा करायला आवडतं, मग त्याच्यासाठी पण आम्ही ॲडमिशन घेतलं. पण ह्या सगळ्यामध्ये त्याला आधी विचारलं की तुला करायला आवडेल का, तुला करायचं आहे का? तर त्याचं एक परवा दिवशी त्यानं उत्तर दिलं होतं, मम्मी मला सगळं करायचं आहे, मला सगळ्या गोष्टीमध्ये भाग घ्यायचा, तूच मला सांगितलेस ना आपला 100% द्यायचा, नंबर नाही आला तरी चालेल, तर मी करेन. तर मग ठीक आहे म्हटलं. आणि आम्ही त्याला हेच आधी सांगितले, तू जे काही करशील म्हणजे काही असू दे तर 100% तुझा दे, नंबर येऊ देत न येऊ देत सोडून दे, पण तू पार्टिसिपेट केलास ह्याचं तुला आनंद वाटेल आणि तू मजा वाटेल तुला सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेताना. अभ्यासही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्याला खेळायला खूप आवडतं, तो स्वतःच जास्त स्क्रीन टाईम नाही करू शकत. रात्रीच्या वेळी जरा असतं त्याचं की मोबाईल बघतो, पण कंटिन्युअसली आता मला माहिती आहे की स्क्रीन टाईम माझा जास्त वाढला होता, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना किती परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही त्याला सांगतो, आणि रागानं सांगितलं तर ऐकण्यापेक्षा प्रेमानं समजावून सांगतो आम्ही त्याला, त्याच्यामुळे त्याला कळतात गोष्टी. आणि तेवढंच. आणि सुट्टीच्या दिवशी मग त्याला थोडीशी मुभा असते, तुला रविवारच्या दिवशी तरी आम्ही तुला काय करायचं ते कर, पण जास्तीत जास्त रविवारच्या दिवशी सुद्धा 2 तासापेक्षा जास्त म्हणजे पूर्ण दिवसात स्क्रीन टाईम त्याचा होऊ देत नाही, म्हणजे सकाळी थोडा वेळ किंवा संध्याकाळी थोडा वेळ असं,
कारण आपल्याला आपण कितीही झालं तर त्याच्या चांगल्यासाठीच करणार, प्रत्येक आईवडील करतात. तर अशा पद्धतीने मुलांना थोडंसं प्रेमाने समजावून दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवून आपण स्क्रीन टाइम कमी करू शकतो, एवढं मला समजलं. कारण त्या गोष्टीला सबस्टिट्यूट काहीतरी असला पाहिजेत, पर्याय काहीतरी पाहिजेत, कारण इथून त्याला जर बाहेर काढायचं असेल तर दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवावं लागणार. मग त्यासाठी आम्ही हा विचार केला. त्यामुळे तुमच्या मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते बघा, ज्या ऍक्टिव्हिटीज असेल त्याच्यामध्ये त्यांना गुंतवा, स्क्रीन टाइम आपोआप कमी होतो. हे म्हणजे माझं हे झालं की त्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं तर दुसरीकडे गुंतवावं लागणार. मग रविवारचं आम्ही 1-2 तास त्याला आता ते ठेवलेलं आहे. त्याचं आता थोडे दिवस कार्यशाळा वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते बघतोय नवीन नवीन काहीतरी त्याला करायसाठी. अशा प्रकारे कमी केलेला आहे स्क्रीन टाइम. ह्यावेळी भाकरीच्या पिठासाठी तांदूळ जे आहेत ते गावाकडचे यूज करायचं ठरवलं, कारण गावी आमच्याकडे म्हणजे आमचं जे शेत आहे ते भात घेतला जातो, पण आमचे भाऊबंद आहेत ते करतात शेत, आणि त्यातलं थोडं जे काही तांदूळ वगैरे असेल ते आम्हाला सुद्धा देतात. तर त्यातले थोडे आम्ही इकडे घेऊन आलो होतो, त्याचंच आता भात वगैरे करतो आहोत. मग त्यातलेच काही जे तांदूळ आहेत ते मी घ्यायचं ठरवलं. बाबा बोलले त्यातलेच वापर, आणि त्यातलेच भाकरीचं जे तांदळाचं पीठ आहे ते करून, मग ते काढण्यासाठी वरच्या रूममध्ये इथे ठेवलेलं आहे, तर ते काढून घेत होते. खूप जणी विचारतात तांदूळ कुठला वापरते, तर गावी जे आहे ते वेगळे तांदूळ असतात, इकडे आल्यानंतर वेगळे तांदूळ असतात. तर आत्ता तरी सध्याला जे वापरणार आहे तांदळाचं पीठ जे करणार आहे तर हे तांदूळ आहेत ते एवढ्या. त्याच्यानंतर सचिन आल्यानंतर जे मी गोष्ट मागवली होती बाथरूममध्ये शेल्फ म्हणून, ही किचनमध्ये सुद्धा वापरू शकता. अगदी तुम्हाला जिथे शेल्फ हवे असेल, म्हणजे ड्रिल मारायचं नसेल तुम्हाला पण शेल्फ हवी असेल, काही लोकांचं असं असतं की रेंटवरती वगैरे राहत असेल, मग ड्रिल मारायला वगैरे परवानगी नसते, तर अशावेळी हे वापरू शकता. मग मी बाथरूमसाठी हे मागवलं होतं, कारण माझे प्रोडक्ट्स वगैरे मला प्रॉपर ठेवायचे होते. आम्ही मोबाईलमध्ये बघितले की कशाप्रकारे ते इन्स्टॉलेशन केलेलं आहे, कशाप्रकारे ते लावलेलं आहे, आणि त्या पद्धतीने आम्ही लावत होतो. अगदी 10 मिनिटातच हे झालं. याचं अधेसिव्ह जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, कारण हे प्रॉपर आम्ही जेव्हा स्टिक केलं तिथे थोडंसं स्क्रू वगैरे लावण्याची पण हे दिलेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही ड्रिल मारून सुद्धा लावू शकता, त्याच्यासोबत एक्स्ट्रा स्क्रू वगैरे दिलेले आहेत. हे खूप स्ट्रॉंग आहे, कारण अधेसिव्ह पूर्ण इतकं घट्ट चिकटतं ते, म्हणजे जोरात ओढलं तरी निघत नव्हतं. त्यामुळे दुसरं जे होतं ते लावताना आम्ही खूप काळजी घेत होतो, कारण ते अगदी समांतर लागलं पाहिजेत. एकदा चिकटलं तर परत ते निघणार नाही याच्यासाठी, तर प्रॉपर आम्ही ते लावलं. अशा प्रकारे ते व्यवस्थित बसलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींची लिंक, अजून 2-3 गोष्टी आहेत त्या आल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर लिंक देईन. ॲमेझॉनवरने मागवलं होतं, तर प्रॉपर हे इन्स्टॉल झालेलं आहे. आजचा जो व्हिडिओ इथे संपतो. पाऊस जोरदार सुरू झालेला आहे. हा पावसाळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या भेटू. बाय बाय.